नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आता कोराणेमळा लक्षित वसाहत या एरियामध्ये आले। या ठिकाणी यांच्या इथं घराच्या इथं साप आला। काका नाव कसं तुमचं? अशोक कोराणे यांच्या घरामध्ये साप आला। तर या ठिकाणी सापांच्या मध्ये फरशीच्या मागे साप जाऊन बसलाय। तर बघूया आपण कोणता साप आहे तर त्याला कसं रेस्क्यू करतो। बघू शकता तुम्ही वनस्पतीचा विषारी साप बसलेला इथं। भारतातील सगळ्यात विषारी साप। भारतातील 4 जे मुख्य विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, त्यापैकी हा घोणसाचा विषारी साप आहे। या ठिकाणी बघू शकता इथे पाईपच्या आतमध्ये तोंड घालून बसलेला आहे तिथं। तर भारतात सगळ्यात जास्त बाईट या सापाचे होतात, कारण या सापाचा स्वभाव अतिशय रागीट असतो आणि याला डिवचल्यानंतर किंवा याच्यावरती पाय पडल्यानंतर हा साप 100% आपल्याला चावू शकतोय। तर आता आपण याला सेफली पॅक करणार आहे, न हात लावता। तर आपण आपला ट्रॅप त्या ठिकाणी तिथं सेट केलेला आहे। तर चला तर आपण याला रेस्क्यू करूया। तर आपण ह्या फरशा पाडून घ्यायला लागलोय, कारण भिंतीच्या कडेनं साप जेणेकरून ट्रॅपपर्यंत व्यवस्थित जाईल त्यामुळे। या ठिकाणी आपण ट्रॅप लावलाय, त्या दिशेने जातो। अरे वळला। साप विषारी होता आणि मोठा देखील होता आणि तिथे जागा कमी व अडचणीची असल्याने साप ट्रॅपमध्ये लवकर जात नव्हता। खूप प्रयत्न केले सापाला ट्रॅपच्या दिशेने वळवण्याचे, पण साप काय ट्रॅपकडे वळायला तयारच नव्हता। मग शेवटी मीच ट्रॅपची जागा बदलली आणि एका क्षणातच साप ट्रॅपमध्ये गेला। ट्रॅपमध्ये गेल्यानंतर सापाने तोंड ट्रॅपकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण मी सावधगिरीने ट्रॅपचे टोपण बंद केले। तर सेफली आपण पकडले या सापाला। आता भरपूर पळवले या सापाने इकडून तिकडं, पण फायनली पकडला। तर या सापाला आपण आता सेफली पॅक केले। तर चला तर याला पुन्हा आदिवासी आणि लगेचच वन विभागाला माहिती देऊन या घोणस सापाला निसर्गात मुक्त केला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।